आपल्या घरातील स्वतःच्या शौचालयासोबतचा फोटो हा त्यांच्या अर्जासोबत टाकण्याचं बंधनकारक केलं आहे, अर्जासोबत लावण्याचं बंधनकारक केलं आहे. परंतु हेच उमेदवार निवडून आल्यानंतर नागरिकांच्या शौचालयाच्या आणि इतर समस्या सोडवतात का, हा मोठा प्रश्न आहे. असाच काहीचा अनुभव नाशिकमधील प्रभाग क्रमांक 20 मध्ये येतोय. प्रभाग क्रमांक 20 मधील संजय नगरची ही झोपडपट्टी आहे आणि या संजय नगरच्या झोपडपट्टीकडे बघितलं, इथल्या परिस्थितीकडे बघितलं तर घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं. संजय नगर झोपडपट्टीमध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी 1 ते 1.5 महिन्यांपूर्वी इथल्या नगरसेवकानं संडास जो सार्वजनिक शौचालय होतं हे तोडलं असा आरोप इथले नागरिक करताय आणि तेव्हापासनं यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे. ज्या समस्या या आधीपासनं होत्या त्यात आणखी भर पडली आहे. काय नेमक्या आजी समस्या आहेत इथल्या प्रभागातल्या तुमच्या संजय नगर झोपडपट्टीमधल्या? काय बाबा मला नाही येत. समस्या आहेत काय? इथे त्रास होतो तुम्हाला? हा आमचे संडास तोडलेले आहे ना, ते फक्त बनवून द्यायचे. आता 1 महिना झाला तसं ते काम चालू नाही केलं, त्याने बंद ठेवलेलं आहे. ते परत ते ढुकून पाहायला सुद्धा आलेले नाही. आम्हाला खूप त्रास आहे, खूप घाण पाणी झालेलं आहे. लहान लहान मुलांना काही आजार बिजार झाला तर तुम्ही त्याची भरपाई देणार आहे का? आम्हाला नाही देणार. आम्ही धुण्या भांड्याचे कामं करतोय. तुम्ही वरून लाईटी नाही आमच्या घरात, पाणी नाही, पाण्याचे प्रश्न आहे सर्व. एवढेच आमची मेहरबानी. नक्कीच महिलांसाठीचा हा खरं तर कळीचा मुद्दा आहे. तुम्ही काय सांगाल, काय समस्या तुमच्या प्रभागात किंवा तुमच्या या नगरामध्ये तुम्हाला जाणवत आहेत? किती घाण झालेली आहे. आम्हाला किती त्रास आहे. 1 महिना झाला संडास आज बनवतो, उद्या बनवतोच नाही राहिली. तर आज आलेले ते तर आज बनलं. लाईटी सांगितलं तर लाईटी बी नाही, तरी सांगितलं तरी येते नाही कोणीच. हे शौचालय तोडल्यानंतर काही पर्यायी व्यवस्था केली होती? हे व्यवस्था केलेली, ते बी बोलून केली त्यांनी 2 संडास बायांना. ते बी पुरती नाही, नम्र लागते आमची. म्हणजे पूर्ण या संजय नगर झोपडपट्टीसाठी केवळ 2? हा, आणि ते 3 संडास गाड्यांना एवढे 2 संडास आहे. म्हणजे संपूर्ण या संजय नगर झोपडपट्टीचा जो परिसर आहे या झोपडपट्टीच्या परिसरासाठी केवळ 2 शौचालय आहेत. इथलं सार्वजनिक शौचालय काही दिवसांपूर्वी तोडण्यात आलं. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिकही आहेत. काय आजी समस्या आहे नेमकी आणि तुमचं घर ज्या ठिकाणी आहे तिथं मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे? माझा नातू 1 वर्षाचाच होता. डॉक्टरनी 4 वेळा सांगितलं तुम्ही घाणीत राहा, आता पूर्ण घाणीत आहे म्हणे. मग आता कुठं जावा आम्ही? गोमीचे पाय लंगडे, आम्ही जावा कुठं? मी म्हातारी झाली ह्या जाग्यामध्ये. हे बा ही म्हातारी त्याच्यातली अजून एक आहे. काय करायचं? तुम्ही जेव्हापासून बघताय तेव्हापासून ह्या समस्या अशाच आहेत? ते सांगूच नका. आवाज सुधारायचं तर कोणी मध्ये टाकीचं, तर कोणी वर काढायचं, तर कोणी काय म्हणतं, कोणी म्हणतं करायचं नाही, कोणी म्हणतं करा. आमची काय सुधारणा करा, पण तुम्ही करा. याच प्रभागातले याच नगरातले काही पुरुष मंडळी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मोठी समस्याची जी दिसते इथली ती शौचालयाची आहे. या व्यतिरिक्त आणखी काही समस्या तुम्हाला ज्या जाणवत आहेत? म्हणजे आम्हाला भरपूर काय सांगितलं होतं का बुवा आम्हाला घरं बांधून देणार म्हणून बोलले होते. आमचे ते पण काही कामं केले नाही आणि आमच्या भरपूरशा काही समस्या होत्या ते पण आमच्या काही पूर्ण झाल्या नाही आणि आम्हाला कोणचं म्हणजे काही केलंच नाही बघितलं. नगरसेवकांनी आमचे जे कामं होते, आम्हाला जे आश्वासनं दिले होते नगरसेवकांनी, ते कामं आमच्या अजिबात झाले नाही. आणि त्याच्यात आता ते संडास तोडून ठेवले तर तिथं कोणी डोकून पाहते नाही, कोणी येते नाही, पाहत नाही काय चाललं काही नाही. आम्ही कैलास अण्णांना बोलून घेतलं का बा अण्णा असा प्रॉब्लेम आहे आमच्या इथल्या लोकांना आणि आम्हाला का बा कामं होऊ नाही राहिले आमचे, तुम्ही लक्ष द्या. मग त्यानंतर अण्णांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन केला, त्याला बोलून घेतलं, त्याला सांगितलं, तेव्हा ते काम चालू झालं. म्हणजे आज त्या कॉन्ट्रॅक्टरने आज काम चालू केलं. नाही तर त्याच्याकडे कोणी डोकून पाहत नव्हतं आणि कामही कोणी करत नव्हतं. त्या शौचालयाचं पडून राहिलं होतं तसंच. मी हेच म्हणतो बा आमच्या वाडीत काय काम नाही झालेलं आहे. आता तर आम्ही हेच म्हणतो का तो मोरस्कर आला का तो मार खाईल, त्याचा काही संबंध ठेवणार नाही. आता आम्ही त्यांनी लयच वेळेस आम्हाला येड्यात काढलं. आता तर ही तर लाईट तुम्ही बघा स्वतः, ते पा त्या लाईटीत पा गंध लागलेला लावा तिकडे दुर्बीण, आमच्यापेक्षा तिथं लावा. हे आता संडास हे वाढले पाणी येतं घरात, काय करणार? पाणी उपासता घरातले लोक, आमचे घरातले लोक काय करणार आहे? आता कुठला नगरसेवक राहतो का? तो आमचा गणेश उनवणेने तरी काम केलं, कम से कम रस्ते केले. आतापर्यंत 10 असताना 10 वर्ष झाले काहीच झालेलं नाही, काहीच काम नाही झालेलं. फक्त नाही का इलेक्शन आलं का नगरसेवक येणार, इथं आश्वासन देणार, हे करणार ते करणार, काहीच नाही करत. बाकी बाहेर ठिकाणी भरपूर कामं केले त्यांनी, पण या वाडीमध्ये डुकून नाही बघितलं त्यांनी. इथल्या सगळ्या नागरिकांशी बोलल्यानंतर एक जाणवतंय
की संताप जो व्यक्त होतोय इथल्या प्रशासनाबद्दल, इथल्या नगरसेवकांबद्दल, इथल्या भावी ज्या नगरसेवकांनी निवडून येताना यांना आश्वासनं दिली, ती आश्वासनं अजूनही पूर्ण झालेली नाही आहे आणि तो सगळा संताप या महिला, या पुरुष आणि या संपूर्ण संजय नगर झोपडपट्टीच्या माध्यमातून व्यक्त होतोय. लोक व्यक्त होत आहेत. प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्या समस्या आहेत संजय नगर झोपडपट्टी संदर्भातल्या, गेली 10 वर्ष या समस्या जैसे थेच आहेत. आगामी नगरसेवकाकडून किंवा आगामी महापालिका निवडणुकांमधून या समस्या सुटतील हीच अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करतायत. कॅमेरामॅन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम टीव्ही, नाशिक.